SV मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम हरी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम हरी. लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे. माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळल्याची आती. ऐशी कळवळल्याची आती. करिला भाम वीण प्रीती. करिला भाम वीण प्रीती. ऐशी कळवळल्याची याती. ऐशी कळवळल्याची याती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वई साहे. ऐशी कळवळल्याची याती. ऐशी कळवळल्याची याती. तुका म्हणे तुका म्हणे तुम्हा संतावरी ओझे. तुम्हा संतावरी ओझे. ऐशी कळवळल्याची याती. ऐशी कळवळल्याची याती. करिला भावीन प्रीती. ऐशी कळवळल्याची याती. ऐशी कळवळल्याची याती. आज या ठिकाणी सबंध आपल्या भारतभर नवरात्र उत्सव आहे आणि त्या नवरात्र उत्सवामध्ये देवीची संस्थापना झालेली आहे. आणि या नवरात्र उत्सवामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अभंग या ठिकाणी प्रवचनरूपी सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये आई आणि तिचं मूल म्हणजे लेकरू याचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. आपल्या घरामध्ये असलेली ती आपली आई आणि जगामध्ये असलेली ती जगाची माता जगन्माता. आई आणि ही माता, आपली आई आणि ही माता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही. जसं मातेचं प्रेम हे आपल्या लेकरावर असतंय तसं या मातेचं प्रेम, ह्या जगन्मातेचं प्रेम आपल्या सगळ्या जगावर असतंय, जगतावर असतंय. हे या ठिकाणी महाराजांना वर्णन करायचं आहे.
खरं म्हणजे हा संतपर अभंग आहे. कारण शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण याच्यामध्ये संत म्हणजेच कोण आहेत? संत म्हणजेच माऊली आहेत, संत म्हणजे माता आहेत आणि संत म्हणजे आपले मार्गदर्शक आहेत. अशा प्रकारे सरळ साधार्थ भावार्थ आहे. या आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची अंबा माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, ही 3 शक्तिपीठं आहेत. आणि अर्धशक्तिपीठ जे आहे ती वणीची, नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी ज्याला म्हणतात, वणीची सप्तशृंगी माता हे अर्धशक्तिपीठ आहे. असं पूर्ण मिळून हे 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रामध्ये आहेत. आपल्या संबंध भारतामध्ये देवीची 51 शक्तिपीठं आहेत आणि लाखो भाविक देवीच्या दर्शनाला जातात. आता या ठिकाणी आपल्याला महत्त्व प्रतिपादन करायचं आहे की आज आश्विन महिना, आश्विन महिन्याची सुरुवात, त्यानंतर आश्विन महिन्यामध्ये देवीचा नवरात्रीचा उत्सव आणि देवीची संस्थापना म्हणजे स्थापना, अशा प्रकारचा हा त्रिवेणी संगम आहे. आश्विन महिना हा शरद ऋतूमध्ये येतो. वर्षा ऋतू संपतो आणि शरद ऋतू येतो. या शरद ऋतू, जसं आपण म्हणतो ना का कोजागिरी पौर्णिमा शरदाचं चांदणं, तसं हा शरद ऋतू आहे. आणि या शरद ऋतूमध्ये सगळी जी सृष्टी आहे ती अशी हिरवीगार अशी सजलेली असते आणि त्याच्यातून अन्न निर्मिती झालेली आहे. या भूमातेतून अन्नाची निर्मिती झालेली आहे. एक आनंदाचा क्षण या ठिकाणी संबंध आपल्या भारतामध्ये निर्माण होत असतो. देवी 9 दिवस या ठिकाणी देवीची स्थापना होत असते आणि प्रत्येक संतांनी देवीचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. खरं म्हणजे या मातेला, देवी म्हणजे कोण? माता आहे, ती जगन्माता आहे. तुकाराम महाराज या अभंगामधून काय म्हणतात? लेकुराचे हित, आपण लेकरू आहोत आणि ती माता आहे. आई जी असते ती आपल्या लेकराचं हित नेहमी पाहत असते. पै अहितापासोनी काढे ती, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे एका ओवीमध्ये. पै अहितापासोनी काढी ती, हित देवोनी वाढविती, नाही श्रुती परत्वे माऊली जगा. आई कोण असते? श्रुती माऊलींमध्ये असं म्हटलेलं आहे की आई आपल्या मुलाला अहितापासून बाजूला करते. म्हणजे चांगलं जे गोष्ट आहे त्या चांगल्या गोष्टीकडे नेते, वाईट गोष्टीकडून. मुलाला ती सांगत असते का हे बरोबर नाही, हे बरोबर आहे. पै अहितापासोनी काढिती, तुझं हित त्याच्यामध्ये नाही, तुझं हित ह्या चांगल्या गोष्टीमध्ये. हित देवोनी वाढविती, आणि सांगते का अशा प्रकारे तू जीवन जग. नाही श्रुती परत्वे माऊली जगा. आणि संबंध श्रुतीमध्ये असं म्हटलेलं आहे का आईसारखं दुसरं दैवत नाही. आपण माहिती आहे की कितीतरी जणांना आईने घडवलेलं आहे, कितीतरी जणांना. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंनी घडवलेलं आहे. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आईने घडवलेलं आहे. साने गुरुजी तर असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तिन्ही जगाचा जरी स्वामी असेल तरी आई नसेल तरी तो माणूस भिकाऱ्यासारखा आहे. कारण एवढं आईचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. पुराणामध्ये म्हटलेलं आहे, न मातुल परम दैवतम, आईसारखं दुसरं दैवतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, तरी घरी माता पितरा, धडी बोली नये संसारा, ये र विश्वाचा आदरा मूर्ख जायचा. आई वडील घरात असतील आणि आई वडिलांची सेवा केली नाही आणि जगामध्ये फक्त हा फिरत सुटला तर त्याचा काय अर्थ नाही.
आई वडील घरात असतील तरी घरी माता पित्रा धडी बोली नाही संसारा. आई वडिलांना संसारामध्ये काही बोललं नाही, त्यांच्याशी भाषा केली नाही, चांगला संवाद साधला नाही आणि जगामध्ये फार फिरत सुटला नुसता, तरी घरी माता पितरा धडी बोली नाही संसारा. येर विश्वाचा आदरा मूर्ख जायचा. आणि जगामध्ये मला इथे मान आहे तिथे अगदी सन्मान मिळतो असं सांगत सुटला, त्याला काय अर्थ नाही. आईवडिलांशीच तू चांगला संवाद साधत नाही, त्याचा काही उपयोग नाही. अजून ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीमध्ये म्हटलेलं आहे, सकळ तीर्थाची या धुरा जी एका माता पितरा जयांची किर शरीरे लोण कीजे. अजूनसुद्धा म्हटलेलं आहे, एका बाजूला जगातली 360 तीर्थक्षेत्र जर ठेवली आणि एका बाजूला आईवडिलांना ठेवलं, आईवडिलांची सेवा केल्यावर जे आपल्याला पुण्य मिळेल ते तीर्थाला जाऊन मिळणार नाही. एवढं आई वडिलांची सेवा ही महत्त्वाची आहे. पुराणामधलं एक उदाहरण देता येईल आपल्याला. ज्यावेळी रावणाला मारल्यानंतर सगळे वानर, लक्ष्मण सगळे लंका पाहण्यासाठी गेले आणि लंका पाहण्यासाठी गेल्यानंतर लक्ष्मणाने विभीषणाला सांगितलं, लक्ष्मणाने रामाला सांगितलं की प्रभूजी आमच्याबरोबर तुम्ही लंका पाहायला या. तर भगवान परमात्मा राम त्यावेळी लक्ष्मणाला म्हणतात, जननी जन्मभूमीच स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा लंका न रोचंत मे. जननी म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्मभूमी आपल्याला जन्म देणारी आई आणि आपला जन्म जिथे होतो ती जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ असते. आपण भारतामध्ये राहतो, लंका ही भारताच्या बाहेर आहे. मग जन्म देणारी आई आणि आपली मायभूमी हिच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. स्वर्गापेक्षा जरी श्रेष्ठ लंका असली तरी मी तिथे येणार नाही असं भगवान परमात्मा रामप्रभूने तिथे म्हटलं. म्हणजे एवढं त्या ठिकाणी आदराने म्हटलं की आमची जन्मभूमी, आमची माता, आमची जन्मभूमी ही सगळ्यात श्रेष्ठ असते असं त्यावेळी म्हटलं. आणि म्हणून समर्थ काय म्हणायचे, समर्थ रामदास, नमो मायभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. म्हणजे जिथे माझा जन्म झालेला आहे आणि ज्या जन्मभूमीमध्ये माझा जन्म झालेला आहे ती मला सर्वात जास्त प्रिय आहे. आताच हे बघा ना, तर तिथे इस्रायल आणि गाझामध्ये पॅलेस्टाईनचं युद्ध झालं, तर तिथे इस्रायलमध्ये असणारी भारताची जी माणसं होती, नागरिक होते, ते सगळेजण आपल्या जन्मभूमीमध्ये म्हणजे भारतामध्ये आले. का? प्रत्येकाला आपली जन्मभूमी ही आणि जन्म देणारी आई ही सगळ्यात श्रेष्ठ असते. आणि म्हणून आपल्याला किती जरी पैसा दिला, संपत्ती दिली, तर आपली जन्मभूमी ती आपलीच असते, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देवीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर देवीचं पहिलं रूप हे महासरस्वती, देवीचं दुसरं रूप हे महालक्ष्मी आणि देवीचं तिसरं रूप हे महाकाली. हे देवी भागवतामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांना 3 प्रकारचे गुण आहेत. महासरस्वती म्हणजे सत्वगुण, महालक्ष्मी म्हणजे रजगुण आणि महाकाळी म्हणजे तमगुण. अशा प्रकारचं देवीच्या 3 रूपांचे गुण सांगितलेले आहेत. खरं म्हणजे देवी हा एक स्त्रीशक्तीचा गौरव आहे. देवीचं पूजन आपण काय करतो, इतर दिवशी आपण वर्षाचे 364 365 म्हणा दिवस जे असतात त्याच्यामध्ये आपण सर्वसाधारणपणे जीवन जगत असतो, पण खास स्त्रियांसाठी स्त्रीरूपी देवी याच्यासाठी, कारण तसे जर पाहिले तर भारतीय संस्कृतीमध्ये 5 पूर्णकालीन देव आहेत. चंद्र, सूर्य, विष्णू, भगवान विष्णू, भगवान शंकर हे 4 पूर्णकालीन देव, पुरुष देव. आणि 5वा जो देव आहे तो स्त्री शक्ती म्हणून आहे. स्त्रीरूपी शक्ती, त्याला आदिशक्ती असं म्हणतात.
अशा प्रकारचे हे 5 दैवत आहेत आणि त्या दैवतेचं श्रीरूपी शक्तीचं पूजन व्हावं म्हणून नवरात्रीमध्ये 9 दिवस दिलेले आहेत. प्रत्येक संतांनी आपापल्या परीने त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी पूर्ण होताना सुरुवातीला गणपतीचं स्तवन केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससं वेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदाशी अवधारी जोजी. म्हणजे ज्ञानेश्वरीची सुरुवात ज्ञानेश्वरांनी गणपतीचं स्तवन केलेलं आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी 21 ओव्या वापरलेल्या आहेत आणि त्यानंतर 21 ओव्या झाल्यानंतर 22वी ओवी त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी कोणती ठेवली असेल तर ती सरस्वतीची ठेवलेली आहे. गणपती ही बुद्धीचे दैवत आहे, पण सरस्वतीचं जर मी स्तवन केलं नाही, प्रार्थना केली नाही तर माझा ग्रंथ हा परिपूर्ण होणार नाही. कारण विद्येची देवता ही सरस्वती आहे आणि विद्येचे देवतेचं मी जर प्रार्थना केली तर मला सर्व ग्रंथ मला अगदी आठवला जाईल. आणि म्हणून त्यांनी सरस्वतीची प्रार्थना एका ओवीमध्ये केलेली आहे. आता नमो वाक्विलासिनी हे चतुरार्थ कला कामिनी ते श्री शारदे विश्वमोहिनी नमिली मिया. किती सुंदर असं प्रवचन त्या ओवीवर होतं. आता नमो वाक्विलासिनी. आता गणपतीचं वर्णन केल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर मग त्यांनी सरस्वतीची प्रार्थना केली. वाक्विलासिनी याचा अर्थ असा आहे की मला बुद्धी देणारी, जसं गणपती मला बुद्धी देणारा होता तसं मला ग्रंथ लिहायला मदत करणारी सरस्वती आहे. म्हणून तिचा वाक्विलासिनी असा माझा बोलण्याला मला लिहिण्याला मदत करणारी सरस्वती आहे. आता नमो वाक्विलासिनी हे चतुरार्थ कला कामिनी. 64 कला कामिनी, 64 प्रकारची विद्या मला ती प्राप्त करून देईल. हे श्री शारदे विश्वमोहिनी नमिली मिया. अशी ही शारदा, अशी ही सरस्वती माता, तिला मी नमन करतोय. शाळेमध्ये गुढीपाडव्याच्या वेळी आणि विजयादशमीच्या वेळी विद्यार्थ्यांच्या, पूर्वीच्या विद्यार्थ्यांचं सरस्वती पूजन व्हायचं आणि त्या सरस्वती पूजनाच्या वेळी पाटी असायची. त्या पाटीचं पूजन करायचं, त्याच्यावर खडूने सरस्वती काढत असायचे पूर्वीच्या काळी आमच्या वेळी. आणि मग गुरुजी म्हणायचे, हे सरस्वती नमन तुला पदकमली विद्येचा शब्द तयाला. सरस्वती म्हणजे तुझ्या पदकमलांना, तुझ्या चरणांना माझा नमस्कार असो. आणि असं सरस्वती पूजन गुढीपाडव्याला आणि विजयादशमीला होत असे. अशा प्रकारचं प्रत्येक संतांनी आपापल्या परीने श्रीरूपी देवीचं वर्णन केलेलं आहे. संत नामदेवांनी काय म्हटलेलं आहे, आता नमो शारदे. संत नामदेवांनी शारदे म्हणजे सरस्वतीचं नमन केलेलं आहे. संत एकनाथांनी तर अगदी काय पाहायला नको, तिला भवानी असं म्हटलेलं आहे. श्रीरूपी शक्तीला भवानी असं म्हटलेलं आहे. अनादि निर्गुण ही प्रगटली भवानी, अनादि निर्गुण ही प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दिनी त्रिविध तापाची कराया झाडणी. ऐसा जोगवा मागेन आई तुझा जोगवा मागेन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. म्हणजे त्यांनी आपल्या भारुडामध्ये म्हटलं होतं, अनादि निर्गुण ही प्रगटली भवानी. मोह महिषासूर मर्दिनी त्रिविध तापाची कराया झाडणी. आई तुझा जोगवा मागेन. म्हणजे अनादि निर्गुण स्त्री शक्ती अशी आहे, स्त्रीरूपी देवी अशी आहे, ती अनादि काळापासून, पूर्वीच्या काळापासून ती निर्माण झालेली आहे. स्त्री नसेल तर पुरुष नाही. आणि म्हणून अनादि काळापासूनची ही देवी आहे, ही प्रगट झाली, ही भवानीच्या रूपाने प्रगट झालेली आहे. मोह महिषासूर मर्दुनी. आणि ह्या महिषासुराचा जो मोह आहे तो मोह मर्दन केल्याशिवाय ते ठेवणार नाही. त्रिविध तापाची कराया झाडणी. आणि जे काही ताप झालेले आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे जे ताप आहेत
ते आता दूर होतील. आई तुझा जोगवा जोगवा मागेन, आणि अशा प्रकारचा जोगवा आहे, तो जोगवा मागायला मी आलेलो आहे. त्यावेळची परिस्थिती काय होती? संत एकनाथांच्या वेळी यवनांचं राज्य होतं, आणि त्यावेळी त्यांनी देवाचं काय केलं? देवीचं स्तुती केली, आणि स्त्रीरूपी शक्ती प्रगट झाल्याशिवाय आपल्याला हातभार राज्यकारभार, आपल्या जगाचं चालन करण्यासाठी, पालन करण्यासाठी हातभार लागणार नाही. म्हणून देवीची रूप, देवीचं त्यांनी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे, ही प्रगटलेली आहे. ज्यावेळी पुरुष रूपी देव संकटात असतात, त्यावेळी स्त्रीरूपी देव त्यांना मदत करत असतात. बघा ना, राजा दशरथाच्या वेळी, त्यावेळी कैकेयीने देखील मदत केलेली होती, आणि त्याचा उल्लेख पुराणामध्ये आलेला आहे. ठिकठिकाणी ज्यावेळी देवलोक संकटामध्ये असतात, त्यावेळी देवीरूपी शक्तीने त्यांना मदत केलेली आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी उल्लेख केले, कुळीची कुळवडी ठाई केली संतांनी, ठाई केली संतांनी. या कुळामधलं जे कुलदैवत आहे, ते कुलदैवत कोणी हे केलं? त्या कुलदैवताला ठाई कोणी दिलं? त्यांना स्थापना कोणी केली? तर संत लोकांनी, साधू संतांनी ती स्थापना केलेली आहे. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. त्यानंतर पुराणामध्ये एक स्तुती आहे देवीची, सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ पूजिके शरणम त्र्यंबके गौरी नारायणम नमस्तुते. हे देवीचं त्यावेळी काय करतायत? देवीची ही प्रार्थना आहे, सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके. शिवपार्वतीचं त्या ठिकाणी काय करतात? प्रार्थना पुराणामध्ये सांगितलेलं आहे, शरणम त्र्यंबके गौरी नारायणम नमस्तुते. देवीचं ते काय आहे? देवीची ती प्रार्थना आहे. आणि सर्रास आपल्या महाराष्ट्रामध्ये जी देवीची आरती घेतली जाते, ती नरहरी सोनाराने लिहिलेली आहे. दुर्गे दुर्गट वारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणा ते वारी, हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वर्दी तारक संजीवनी. ती आरती म्हणा देवीची घेतलेली आहे. आणि त्या आरतीमध्ये नरहरी सोनारांनी म्हटलेलं आहे, दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी. जगाचा संसार चालवणारी तू दुर्गा माता आहेत, पण आमच्या संसारामध्ये सुद्धा संसार चालवणारी तू दुर्गा माता आहेस. आपल्या घरामध्ये जी गृहिणी असते, मग आपली आई असते, आजी असते, बहीण असते, मुलगी असते, हे सुद्धा दुर्गेचं रूप आहे, हे सुद्धा देवीचं रूप आहे. आणि म्हणून नवरात्रीमध्ये काय करतात? कुमारिकेचं पूजन करतात. जी कुमारी असते, कुमारिका असते, लग्न न झालेली मुलगी असते, तिला उपवास त्यावेळी करायला सांगतात आणि तिचं पूजन करतात. म्हणून का? तर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. जगाचा संसार जर चालवायचा असेल तर ती दुर्गा महत्त्वाची आहे, आदिशक्ती दुर्गा महत्त्वाचं आहे. मग तिला कोणी दुर्गादेवी म्हणतात, कोणी अंबा माता म्हणतात, कोणी कालिका माता म्हणतात, कोणी वैष्णवदेवी म्हणतात. हे दुर्गेची फक्त काय रूपं वेगळी आहेत. आणि घरातलं जर संसार जर चालवायचा असेल तर संसारामध्ये स्त्रीरूपी शक्ती ही दुर्गा ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ती दुर्गा नसेल, आपण म्हणतो एखाद्या संसारामध्ये जर स्त्री नसेल तर तो संसार हा उघड्यावर सारखा वाटतो, जणू काही त्या संसाराला आधारच नाही. त्या घरामध्ये आपल्याला स्वच्छता वाटणार नाही, भांडीकुंडी व्यवस्थित ठेवलेली वाटणार नाही, कपडे लत्ते त्या ठिकाणी व्यवस्थित असणार नाहीत. म्हणून संसारामध्ये स्त्रीरूपी जी शक्ती आहे ती संसाराला, आपल्या घरच्या संसाराला जशी आधार आहे तरी तशा जगाच्या संसाराला स्त्रीरूपी देवी हे एक फार मोठासा आधार आहे. आणि म्हणून देवीची ह्या आश्विन महिन्यामध्ये शुद्ध पहिल्याच दिवशी देवीची स्थापना केली जाते. देवीसमोर घट ठेवला जातो, त्या ठिकाणी ते मातीचं भांडं घट ठेवला जातो. तिथेच एका याच्यामध्ये टोपलीमध्ये एक माती ठेवली जाते आणि 9 दिवसामध्ये अंकुर असे आलेले असतात. तिथे म्हणजे जे काही धान्य असते ते पेरलं असतं आणि ते मग असं 9 दिवसामध्ये त्याला अंकुरं फुटली जातात. आणि प्रत्येक दिवसाचं एक महत्त्वाचं आहे. आमच्या समर्थ रामदासांनी देवीची आरती केलेली आहे, तर ती प्रत्येक देवीच्या आरतीमध्ये ती महत्त्वाची आहे. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो,
अशा प्रकारचं ते उदो उदो करतात, म्हणजे जय जयकार करतात. अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसलीशी असणी हो, प्रतिपादे पासूने घट स्थापना करुणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, उदोकार गरजतीन काय महिमा वर्णवतीचा हो. अशा प्रकारची समर्थ रामदासांनी ही आरती रचलेली आहे. जेणेकरून म्हणजे अश्विन शुद्ध पक्ष म्हणजे पहिल्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तर 9व्या माळेपर्यंत अगदी ती आरती सकाळ दुपार संध्याकाळ अशी तिन्ही वेळा ती आरती म्हटली जाते. आरती म्हणजे काय, मनापासून म्हटलेलं स्तुतीपर एखादं गीत, त्याला आरती असं म्हटलेलं आहे. आणि त्या आरतीची रचना सबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बोलली जाते. भारतामध्ये आपापल्या भाषांच्यामध्ये त्या आरत्या घेतल्या जातात. अशा प्रकारच्या आरत्या त्या घेतल्या जातात. आणि त्या आरती म्हणण्यापाठीमागे देवीची 9 दिवस पूजा अर्चा असते. देवी जणू काही त्या ठिकाणी घटी बसलेली असते, विश्रांतीसाठी जागा बसलेली असते. आणि अशा प्रकारे देवीचं तिथे पूजन होत असते. आणि हा देवीचा महिमा हा फार महत्त्वाचा असतो. तुकाराम महाराज म्हणून असं त्या ठिकाणी अभंगा म्हणतात, लेकुराचे हित. आपण लेकरं आहोत आणि देवी ही आई आहे. आपण लेकरू असेल, घरामध्ये लेकरू असेल तर आपली आई ही त्याचं पालन पोषण करणार आहे. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे बाळापाशी. घार आकाशामध्ये हिंडते, फिरत असते, पण तिचं लक्ष मात्र तिच्या बाळाकडे हे तिचं लक्ष लागलेले आहे. ते लक्ष तिचं असतंय, घार तिथून बघत असते. पक्षी जाय दिगंतरा, बालकाशी आणि चारा. पक्षी हा फिरायला जातो, पण येताना मात्र चोचीमध्ये आपल्या बालकाला काय आणतो, चारा आणत असतो. एका अभंगामध्ये म्हणतात, तू माझी माऊली मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पान्हा पांडुरंग. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंग. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, तू माझी माऊली मी हो तुझा ताना. तू माझी माऊली मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगा. खरं म्हणजे आपल्या मनुस्मृतीमध्ये आपल्याला 5 आई सांगितलेल्या आहेत. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैवच पत्नी माताच स्वमाताच पंचते मातरम स्मृतः. खरं म्हणजे आपल्या पुराणामध्ये 5 प्रकारच्या आई सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या? राजपत्नी, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या राजाची पत्नी ही देखील आपली आई आहे. मित्रपत्नी, आपल्या मित्राची पत्नी ही देखील आपली आहे. राजपत्नी, मित्रपत्नी, गुरुपत्नी, आपल्या गुरुची पत्नी ती देखील आपली आहे. पत्नी माता म्हणजे सासूबाई ही सुद्धा आपली आहे. आणि स्वतःची आई, अशा 5 प्रकारच्या आई सांगितलेल्या आहेत. आणि प्रत्येकाने जर 5 प्रकारच्या आई आपल्या आहेत असं जर मानलं तर कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य कधी कोणाकडून होणार नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, पराविया नारी आम्हा रखुमाई समान, पराविया नारी आम्हा माऊली समान. परनारी आम्हाला आई समान, आम्हाला रुक्मिणी माती समान आहेत. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी किंवा सगळं संतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून 3 प्रकारच्या माता भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता, त्यानंतर आपल्या देशाची भारत माता, आणि ज्याच्यावर आपलं वास्तव्य आहे ती आमची भूमाता. ज्याच्यावर आपलं सगळं जग आपलं वास्तव्य करते राहतंय ती भूमाता. त्यानंतर जन्म देणारी माता, आणि तिसरी जी माता आहे ती भारत माता. अशा प्रकारचं त्याला माताच आपण म्हणतो आहोत. म्हणून मातेचं स्थान हे जगामध्ये खूप श्रेष्ठ आहे. आणि तुकाराम महाराज हे अभंगात म्हणतात, लेकराचे हित वाही माऊलीची चित्त. आईचं चित्तामधून फक्त लेकराबद्दलचंच प्रेम असते. आपल्याला इतिहासामध्ये जर आपण एका मागच्या काळात जर आपण गेलो तर एका छोट्या लेकरासाठी
हिरकणी नावाची गवळण रायगडावरून रात्रीच्या वेळी खाली उतरली. संध्याकाळी 6 वाजेला गडाचे दरवाजे त्यावेळी बंद व्हायचे आणि महाराजांचा आदेश असायचा संध्याकाळी 6 नंतर कोणालाही बाहेर सोडायचं नाही. पण त्या दिवशी नेमकी दूध देणारी हिरा नावाची गवळण घेऊन येणारी ती लेट उशीर झाला होता. ती गडामध्ये आली. गडकऱ्याला काही लक्षात राहिलं नाही का ती परत गेली की नाही. ती दूध दिलं आणि ती गडकरीने सांगितलं दरवाजा बंद झाला. आता दरवाजा मला महाराजांचा आदेश आहे, खोलता येणार नाही, राजाज्ञा आहे. मग आता काय करायचं. घरामध्ये 7 ते 8 दिवसाचं छोटं मूल होतं. मग आता करायचं कसं काय, ते राहणार कसं काय. घरची माणसं चिंतेत पडतील. पूर्वी तिथे फोनची काही सोय नव्हती, वायरलेसची सोय नव्हती. गडकऱ्याला विनंती केली पण सोडलं नाही. मग ती मागच्या बाजूला आली. रात्रीचा काळाकुट्टा अंधार पडलेला होता. भाद्रपद महिना होता. अनेक प्रकारच्या वेली वगैरे वाढलेल्या होत्या आणि पाऊस महा पडत होता. अशा याच्यातून अंधारामधून रस्ता नसताना सुद्धा दगडाच्या याच्यातून अगदी ती वेली, विविध प्रकारच्या वेली वगैरे तण असायचे मजबूत असे वृक्षांचे, त्याला पकडून काही वृक्षांची मुळं पकडून ती खाली उतरली. तोपर्यंत तिथे पहाट होऊन गेलेली होती. पण हे सगळं प्रेम कोणाचं होतं की माझं बाळ घरी आहे, मी इथे आहे. स्वतःच्या शरीराची का काही साप चावेल किंवा काय होईल किंवा एवढ्या काळाकुट्टा अंधारामध्ये अडचण होती. उन्हाळ्याचे दिवस नव्हते तरी पण ती त्या पहाडावरून खाली उतरली आणि खाली असलेल्या आपल्या गावामध्ये गेली आणि सगळे तिचे वरखडे हे झाले होते, खरचटलेलं होतं. आणि घरात गेल्यानंतर माणसानं उठवलं, तिने प्रकार सांगितला. मुलाला उचलून घेतलं, त्याला आपल्या जवळ घेतलं, स्तनपान केलं. ती सगळं स्वतःचा जीव धोक्यात घालून केव्हा आली. आपल्या मुलाच्या काळजी म्हणून, लेकराचं हित होतं म्हणून ती त्या ठिकाणी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चित्तामध्ये, आईच्या चित्तामध्ये आपलं मुलंच असते, दुसरं काहीच नाही. आईला जर सांगितलं की इथून उडी मार तर ती मुलासाठी मारणारच. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाबाई सुद्धा किती काळजी घ्यायची. कोणाची? शिवाजी महाराजांची काळजी घ्यायची. तशी हिरकणीने घेतली होती. आणि हिरकणी जेव्हा गड उतरून गेली ही बातमी महाराजांना कळली. गडावर तिला दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि खणा नारळाच्या ओटी देऊन तिची ओटी भरली, साडी चोळी दिली. आणि माझ्या राज्यामध्ये अशा पराक्रमी स्त्रिया असतात असं महाराजांनी तिचा गौरव केला. म्हणजे हे का, तर त्या वात्सल्य होतं म्हणून. आईबद्दलच्या कविता किती आहेत. हिरा गवळणीला मुलाबद्दलचं वात्सल्य असं जगातल्या सगळ्या मातेला आपल्या मुलाबद्दलचं काय असते, वात्सल्य असते. आईबद्दलच्या ज्या कल्पना आहेत, कविता आहेत, हे सगळ्यात जास्त आहेत. मराठीमध्ये 117 कविता आहेत आईबद्दलच्या. प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाविते मी तुझला या कोणत्या उपायी. कवी माधव जुलेंची कविता आहे. त्यानंतर मगाशी सांगितलं स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, साने गुरुजींची कविता. किती मोठा जरी मोठा राजा असेल तर आई नसेल तर काय उपयोग नाही. आणि फमू शिंदे यांची एक कविता आहे, ती त्या कवितेमध्ये एक वर्णन केलेलं आहे. आई खरोखरच काय असते. आई लेकराची माय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. याचा अर्थ असा आहे, लेकराची माय ही आई असते, दुधावरची साय, दुधावर जी साय असते ती जशी काय आई असते, आणि लंगड्याचा पाय असते. बघा, लंगडा असतो त्याचा दुसरा पाय, एक पाय लंगडा असतो पण दुसरा पाय त्याला प्रिय असतो. तो त्या दुसऱ्या पायावर फार प्रेम करतो. हा जर खराब झाला तर मी काय करणार. तसं आई हा आधार देणारी असेल. एखादी आई आपला अपंग असेल, लंगडा असेल, अपंग असेल तर आई त्याला उचलून घेईल, त्याला प्रेम अधिक लावत असते. कारण जे दिसायला कसं तरी असेल ते मूळ आईला फार आवडते. आणि म्हणून आईसारखं दैवत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लेकराचं हित वाही माऊलीचं चित्त. आईच्या चित्तामध्ये, आईच्या मनामध्ये फक्त मुलाचंच प्रेम असते.
आणि म्हणून जसं गवळणींच्या गोकुळातल्या गवळणींच्या मनामध्ये भगवान कृष्णाबद्दलचं प्रेम होतं, आत हरी बाहेर हरी, त्याच्या मनामध्ये त्यांच्या चित्तामध्ये कोण होता? भगवान श्रीकृष्ण. हरीने मज कोंडिले हरीने कामा घातला चिरा, मनामध्ये तेच, त्यांच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णच भरलेला होता. तसं आईच्या मनामध्ये मुलाशिवाय दुसरं कोणच नाही. किती जरी आपलं मोठं वय झालं, आई एकदम वयोवृद्ध झाली तरी पण ती आपल्या मुलाला छोटं बाळच समजते, तेवढंच प्रेम ती त्याला करत असते. वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची ज्याती, अशी कळवळ करणारी जी आहे ती आईच आहे जगामध्ये. करी लाभा विण प्रीती, मुलापासून किंवा मुलांपासून फायदा आपल्याला होईल असं आई कधी पाहत नाही. आई कधीच म्हणणार नाही की दिवाळीचा सण आला, दसऱ्याचा सण आला, होळीचा सण आला, मला चांगले कपडे घ्या, चांगला लत्ता कपडे घ्या, चांगले चांगले कपडे द्या, सोनं नाणं घ्या, असं मुलाला कधी म्हणणार नाही. आई फक्त एकच म्हणेल, काय म्हणेल? की तुझा संसार तू चांगल्या प्रकारचा चालव, मला काहीच नको. दुसरी माणसं तरी कदाचित त्रास देतील कुटुंबातील, कुटुंब प्रमुखाला, पण आई म्हणेल तुझं तू भागव, तुझं चांगलं भागव, याच्यात माझं काय आहे, मला आनंद आहे. ती दुसरं काही म्हणणार नाही. मी फाटकं घालेन, शिवून घालेन शरीरावर, किंवा पातळ असेल साडी असेल, ती फाटके असेल स्वच्छ करून मी शिवून ठेवील, पण तुझ्या संसाराचा तू भागव, मी तुला त्रास काही देणार नाही. अशी जी आई आहे ती करी लाभावी न प्रीती, ती फायद्यासाठी मुलांवर प्रेम कधीच करणार नाही, कारण ती आई आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, ईश्वराचा आत्मा जिच्यामध्ये आहे ती आई. आणि म्हणून फायद्याशिवाय प्रेम करणारी ती आई. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होजे, त्या ठिकाणी आई म्हणते की जसं आई मुलावर प्रेम करते तसं संत आम्ही देवावर प्रेम करतो आणि देव आमच्यावर प्रेम करतो. तू माझी माऊली मी हो तुझा ताना. संतांनी पंढरीच्या पांडुरंगाला म्हटलंय, तू माझी माऊली मी हो तुझा ताना. तू आमची माऊली आहेस, तू आमची आई आहेस आणि तुझं लेकरू आम्ही आहोत. तुम्ही आजही आळंदी पंढरीला जा, एकमेकाला संत जेव्हा भेटतात तेव्हा माऊली 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 अशा प्रकारचा मुखातून ते काय करतात, उच्चार करतात. आणि म्हणून जगामध्ये ज्याचे आई वडील आहेत त्यांनी तीर्थाला देखील जाण्यात काय अर्थ नाही. कशाला जाता दूर, इथेच आमचं पंढरपूर. आई वडील ज्या घरामध्ये आहेत त्या आई वडिलांचं शी प्रेमाने वागल्यानंतर आपल्याला सर्व काही मिळेल. आणि सगळ्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आईचं महत्त्व हे जगात खूप महत्त्वाचं आहे आणि आईसारखं दुसरं दैवतच नाही. आणि प्रत्येक वाङ्मयामध्ये आईचा उल्लेख करा. जसं ही देवी आपल्या याच्यामध्ये आज घटस्थापित झालेली आहे, तिची स्थापना केलेली आहे, पण अशा देवींनी कितीतरी वेळा संकटातून वाचवलेलं आहे. ज्यावेळी भगवान रामप्रभू रावणाला मारासाठी गेले, कारण रावण हा दुर्गुणी होता आणि दुर्गुणांचा नाश हा झालाच पाहिजे. मग त्याला मारण्यासाठी गेल्यानंतर तिथे बगदल्य ऋषीचा आश्रम होता. भगवान श्रीरामाने यांना सांगितलं, रामाला माहीत झालं का इथे एक ऋषी राहतात आणि स्वतः त्या ठिकाणी गेले आणि सांगितलं का बा ऋषीमुनी आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत, पण आम्हाला ह्या दुष्ट रावणाला मारायचं आहे, तर काय करावं लागेल. तर त्या ऋषीने रामाला सल्ला दिला आणि सांगितलं की आता थोड्या दिवसामध्ये नवरात्र येईल, नवरात्र उत्सवामध्ये जेव्हा तू देवीचं स्थापना करशील, सकाळच्या वेळी अश्विन शुद्ध पक्षामध्ये सकाळीच आंघोळ कर ब्रह्ममुहूर्तावर आणि देवीची तू स्थापना कर. आणि देवीची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी वाळू आणि चिखल मिळून देवीची मूर्ती तयार कर, तिची स्थापना कर
9 दिवस पूजन कर आणि 9 दिवस पूजन केल्यानंतर 10व्या दिवशी तू जाऊन रावणाशी युद्धाला जा, तुझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती देवी म्हणजे कोणती देवी होती? अंबिका माता होती. म्हणजे भगवान परमात्मा रामप्रभूंनी सुद्धा अंबिकेचं स्तवन केलं होतं, पूजन केलं होतं, अर्चन केलं होतं, वंदन केलं होतं. नवविध भक्तीमध्ये देवीचं काय केलं होतं? त्यांनी पूजन केलं होतं. अशा प्रकारची देवी, तिचं हा जो उत्सव आहे हा 9 दिवस आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात 9 दिवस देवीचा उत्सव होणार आहे. देवीच्या उत्सवासाठी सर्वांनी सुचिरभूत राहून, 9 आकड्याला फार महत्त्व आहे. 9 आकडा म्हणजे नवग्रह असतात, नवखंड पृथ्वी असते. मानवाची निर्मिती होताना 9 महिने आईच्या उदरामध्ये ते बाळ असते. देवीच्या पुढे 9 घट भरलेले असतात, 9 रस असतात. अशा प्रकारचं 9 ह्या आकड्याला महत्त्व आहे. म्हणून 9 दिवस देवीची पूजा केली जाते. आपल्यामध्ये मग कलकत्त्यामध्ये जर गेलं तर त्या ठिकाणी कालिका मातेचं पूजन होते. महाराष्ट्रामध्ये दुर्गा माता, अंबिका माता, विविध राज्यामध्ये त्या पद्धतीने लोक आनंद घेत असतात, गरबा नृत्य सादर करत असतात. कुळेचे ज्या कुलदैवत असतात त्या कुलदैवतांचं सुद्धा पूजन करत असतात. त्यांचा सुद्धा 9 दिवसाचा उत्सव असतो. आणि पहिल्या दिवशीचं पूजन केल्यानंतर दर दिवस त्या माळा असतात त्या वाढवत असतात. मोठ्या मोठ्या पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत त्या घटाच्या भोवती त्या माळांचं पूजन, माळा त्या ओवलेले असतात आणि प्रत्येक माळेचं पूजन त्यावेळी केलं जातं आहे. अशा प्रकारचं पूजन देवीचं केलं जातं आहे. कुलदैवतांचं पूजन केलं जातं आहे. जेजुरीला जातात आणि जणू काही ही देवी 9 दिवस विश्रांतीसाठी आलेली आहे. अशा देवीचं आपण काय करूया? स्मरण करूया, पूजन करूया, वंदन करूया आणि त्या देवीला आपण नतमस्तक होऊया. अशा प्रकारचं सगळ्या संतांनी तिचं वर्णन केलेले आहे. म्हणून ही जी देवी आहे ही अंबिका रूपाने प्रगट होईल, दुर्गा रूपाने प्रगट होईल, वैष्णव देवीच्या रूपाने प्रगट होईल, अनेक कात्यायनीच्या रूपाने. कारण देवीचं व्रत करणं हे काम्य कर्म आहे आणि त्या कर्मानुसार आपण देवीचं पूजन केलं, मनोभावे देवीचं पूजन केलं. जगाला निर्माण करणारी ती देवी, ती जगन्माता आणि आपल्या कुटुंबामध्ये असणारी आपली आई असेल, बहीण असेल, आत्या असेल, मावशी असेल, ह्या ज्या आहेत स्त्रीरूपी शक्ती, त्यांचंही आपण स्मरण करूया, त्यांचंही आपण पूजन करूया, त्यांनाही आपण वंदन करूया. आणि स्त्रीशिवाय, स्त्री शक्तीशिवाय पुरुष शक्ती ही कोणत्याही प्रकारची काम देणारी नाही, कुचकामी ठरेल. म्हणून स्त्री आणि पुरुष यांचं चांगल्या प्रकारचं पूजन जगामध्ये कुठेच नाही. स्त्री शक्तीचा गौरव आहे, हा स्त्री शक्तीचे पूजन आहे, हा भारतामध्येच आहे. आणि म्हणून 9 दिवस हा देवी मातेसाठी जगामध्ये दिलेला आहे, तो भारतानेच दिलेला आहे. म्हणून भारतीय संस्कृतीला एक वेळ आपण वंदन करून झालेली जी सेवा आहे ती सेवा आपण देवीच्या चरणी अर्पण करून ह्या देवी मातेला आपण प्रार्थना करूया का आमच्या पुढे येणाऱ्या जे दिवाळी आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, इथे आनंदच निर्माण कर. आणि त्याचप्रमाणे जे आमचे भारतीय संस्कृतीचे जे सण आहेत, उत्सव आहेत, त्याच्यामध्ये जगाला काय कर, आम्हाला आनंद दे. आणि येणारं जे काही पीक आहे त्या पिकाचं तू रक्षण कर, शेतकऱ्यांना आनंद निर्माण कर. त्याचप्रमाणे जगातील सर्वांना आरोग्य, धनसंपदा, चांगल्या प्रकारची बुद्धी ही देण्याचा तू प्रयत्न कर आणि आम्हाला सर्वांना चांगला आशीर्वाद दे. आमच्या भारतामध्ये शांतता लाभो अशा प्रकारचा आम्हाला वर देऊन या ठिकाणी झालेली सेवा देवीच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी संपलं. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम शांती, ओम शांती, ओम शांती.